तर आमचा अक्षय बोलला की मी सेल्फी घेतो. म्हणलं सेल्फी तर घे, पण 3 जण आल्या पाहिजे फोटो मध्ये. पण तिने काय सेल्फी घेतली, परत 2च आले. अरे म्हणले त्या ऋषाला राग येईल परत. म्हणलं थांब तू आता, मीच सेल्फी काढतो, तुला काय जमतच नाही. मग काय घेतली सेल्फी मी. म्हणलं बघा इकडं आता पहा बरं कसे 3 जण या सेल्फी मध्ये. मग काय काढली सेल्फी मी, आले 3 जण. तर रामकृष्णरी मंडळी, तर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे परत तुमचं. तर आता आम्ही सीएनजी भरायला थांबलो होतो इथं कोळीवाडीला, आता कारण आपल्याला कोपरगावला जायचंय. म्हणलं तुम्हाला आता रेल्वे स्टेशन दाखवूनच जाऊया. तर आता आम्ही तिघं चाललो आहे रेल्वे स्टेशन बघायला. तर तुम्हाला पूर्ण रेल्वे स्टेशन मी दाखवतो. तर तुम्हाला कुठं बाहेर फिरायचं असेल, मुंबई पुणे वगैरे, तर तुम्ही ही कॅब ऑर्डर करू शकता. तर आपल्या वाल्मिक भाऊंचीच कॅब आहे. तर इथं खाली मी नंबर देतोय, तर ज्यांना फिरायचं असेल त्यांनी ही कॅब बुक करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, तर भरपूर सारे भाव वाढले होते सीएनजीचे. तर इथं बघू शकता 96 रुपये जवळपास झालेला आहे, तर 597 रुपये गेलेच आहे. तर आता आपण इथून निघणार आहे. समोर 3 डीजे उभे होते. म्हटलं एखादं तरी घरी घेऊन जाऊ आपण. म्हटलं परत तिला हाणतील, मग काय दिला विषय सोडून. मग आता इथून आपण निघालो होतो. तर आपल्याला आता जायचंय झगडे फाट्यावरती. तर झगडे फाट्यावरून आपण जाणार आहे कोपरगावला. तर आता आपण निघतोच. तर चला बघूया पुढं. तर या दोघांची ती बडबड चालू होती पाठीमागे. मला तर खूप हसू यायचं. म्हटलं आता काय चालू यांचं, काय तुम्हीच ऐका बरं काय चालू यांचं. आता काय चुकलं ऋषी? यांचं जाऊ दे, यांचं चालूच राहणार आहे. तर हा समोर बघू शकता तुम्ही. आता ओळखा पटकन कुठला महामार्ग आहे. तर तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. टेन्शन नका घेऊ, नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतोच आहे. तर आता बघू शकता समृद्धी महामार्ग आहे हा. तर हा महामार्ग खूप मोठा आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर हा महामार्ग बघा आणि करा एन्जॉय आता. आपली लालपरी चाललं, तुम्हाला माहितीच आहे. आपण व्हिडिओ काढल्याशिवाय थांबत नाही. तर आपली लालपरी चाललीच होती. तर बघू शकता लालपरी. आणि परत एकदा बघितलं तर पुढून अजून एक लालपरी येत होती. म्हटलं आता व्हिडिओ काढूनच घेऊया. तर आपण आता जवळच आलो आहोत. तर आपण इथं आलोय फायनली. तर आता वाल्मिक भाऊला जायचं तर मुंबईला ते चालले. तर त्यांनी आपल्याला फायनली तर सोडवलंय. तर आता चला आपण पायी जाऊया. तर आता कोपरगाव तुम्ही इथं बघू शकता. तर इथून आता रेल्वे स्टेशन दिसतंय आपल्याला. तर बघा तर कोपरगाव रेल्वे स्टेशन. तर इथं आता उतरलो जे आपण. तर आता आमचा ऋषी म्हणतो मी चाललो पुढं, तुम्ही या पाठीमागून. मग काय ऋषी चाललेला आहे पुढं. हा जो आहे ना तो एंट्री गेट बघू शकता कोपरगाव रेल्वे स्टेशनचा. तर समोर एक एक्सप्रेस लागली होती, म्हणजे झेलम आपली. तर झेलम लागली होती. तर ऋषी म्हणतो मी जातो त्या झेलम मध्ये, तुम्ही या पाठीमागून. तुम्ही खूप हळू चालता. अरे मला येऊ दे, कुठं लय काय करतो. काय निघालो आता तुम्ही पूर्ण रेल्वे स्टेशन बघा. तर आता आपल्या पाठीमागं बघू शकता तर कर्नाटक एक्सप्रेस इथं लागलीच होती. तर भरपूर साऱ्या रेल्वे इथं आहे. तर तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या रेल्वे कुठं जाता आणि आपलं तिकीट किती असतं रेल्वेचं. आता 8 वाजले होते आणि आता तुम्हाला मी रात्रीपर्यंत इथं थांबणार आहे. जवळपास 10 वाजेपर्यंत आपण इथं थांबणार आहे. आणि रात्रीचं दृश्य सुद्धा आपण कॅप्चर करणार आहे. तर रात्रीचं दृश्य जे असतं ते नक्की बघा. कोपरगाव रेल्वे स्टेशनचं रात्रीचं दृश्य कसं असतं ते तुम्हाला समजून जाईल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि एन्जॉय करा फुल. तर चला व्हिडिओला करूया सुरू. ऋषीला म्हटलं पाणी घेऊन खूप ताण लागली. आमचा ऋषी गेला पाणी आणायला. दुसरं काय करतोय बघूया. तर आमचा अक्षय नुसता फोनवर बोलत असतो. काय माहिती कोणासंग गप्पा मारतो एवढ्या. नुसता फोनवर, कधी पण पावा नुसता फोनवरच बोलत असतो. काय करत असतो एवढं काय माहिती. तर चला बघा हा व्हिडिओ आणि करा एन्जॉय पूर्ण आता.
तर आता रात्रीचं दृश्य बघण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर रात्रीचं दृश्य बघा आणि करा एन्जॉय. तर तुम्हाला रेल्वे स्टेशन खूप आवडलं असेल, तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला तर दणकून शेअर करा आणि जे पण आपल्या चॅनलला पहिल्यांदा असणार ना त्यांनी लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण डेली कुठं ना कुठं फिरणार आहे आणि आपण डेली ब्लॉग शूट करणार आहोत. तर चला भेटू नंतर. मी पण जातो घरी, तुम्ही पण जा आणि तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.